हे रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवे वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. आज आषाढ शुद्ध पंचमी शके 1948. कालपर्यंत आपण जवळपास 13-14 भागामध्ये प्रश्नोपनिषद या उपनिषदाचा विचार केला आणि ते उपनिषद आपलं पूर्ण झालं. आज आपण नवीन उपनिषदाच्या अभ्यासाला सुरुवात करीत आहोत. उपनिषद म्हणलं की त्यात पहिल्यांदा सुरुवातीला शांतिपाठ असतो. तो शांतिपाठ उपनिषदाच्या प्रारंभी आणि शेवटी दोन्ही वेळेस म्हणायचा असतो. काल आपण सविस्तरपणे प्रश्नोपनिषदाच्या शांतिपाठाचा अर्थ पाहिला. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्वेशयेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. याचा आपण अर्थ काल खूप विस्ताराने पाहिला. आता हा जो मंत्र आहे, हे 2 मंत्र आहेत या ठिकाणी. हे यजुर्वेद आणि ऋग्वेद या दोन्ही वेदांमधले हे मंत्र आहेत. त्यांना ऋचा असं म्हणतो. वेदांमधल्या मंत्रांना ऋचा असं म्हणतो आपण. मंत्र न म्हणता ऋचा म्हणतो. आणि हाच शांतिपाठ मुंडकोपनिषदासाठी सुद्धा हाच शांतिपाठ सांगितलेला आहे. आता मुंडकोपनिषद म्हणजे काय? आपण यापूर्वी एकदा मांडुक्य उपनिषद पाहिलेलं आहे, आपल्या लक्षात असतं. मांडुक्य म्हणजे बेडूक. बेडकाची उडी कशी असते? मुंगीसारखं ते अगदी काही चालत काही जात नाही, पण बेडूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारतं. त्याप्रमाणे साधकाने, मांडुक्य उपनिषदात आपण पाहतो, साधकाने आपली प्रगती जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर केली पाहिजे. आता प्रगती करण्याची एवढी घाई का? त्याचं एक कारण म्हणजे परमेश्वराच्या भेटीची तळमळ. जेवढी तळमळ अधिक असेल तेवढा आपल्या आराध्य दैवतेला भेटण्यासाठीची विचार जो आहे तो काय म्हणतात आपण, वेळ जो आहे तो जितका कमी होईल तितका आपण प्रयत्न करतो आणि घाई गर्दीमध्ये तिथे जाऊन पोचतो. ज्याप्रमाणे रासक्रीडामध्ये सगळ्या गोपी ज्या आहेत त्या कृष्णाच्या बासरीचा आवाज ऐकल्याबरोबर ज्या जशा अवस्थेत जिथे असतील तिथे आहे ते हातातलं सगळं काम सोडून भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी लगबगीने त्या ठिकाणी यमुनाकाठी येऊन पोचल्या. तशी तळमळ जेव्हा साधकाच्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा भगवंतसुद्धा आपल्यातर्फे त्या भक्ताच्या भेटीसाठी तोसुद्धा तळमळत असतो. आता याचं अनेक उदाहरणं आपल्या सगळ्या संतांच्या साहित्यामध्ये आहेत. तर मुंडकोपनिषद आणि मांडुक्यमधला फरक आपण पाहत आहोत. मांडुक्य जे आहे ते मांडुक्य म्हणजे त्या बेडकासारखं ते उडी मारतच चालतं केव्हाही. तसं आपण ती घाई केली पाहिजे, कारण मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. आणि
अनंत जन्मेचे पुण्य जे आहे त्यामुळे हा नरदेह प्राप्त झाला आहे. बहुता जन्माता शेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौखट नीती न्याय. लहानपणी या गोष्टीची आपल्याला काही सवय नसते, आवड नसते, माहिती पण नसते आणि अज्ञान पण असतं. हळूहळू या गोष्टीकडे जेव्हा माणूस वळतो त्याचं कारण काय? येथ वडील जय जय करती, तया नामो धर्मो ठेवेती. यद्यत आचरती श्रेष्ठा तत्तत् देवे तरो जनः, स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. आईवडिलांमध्ये ते बीज असेल तरच ते मुलांमध्ये येणार आहे. आईवडिलच देवांना नमस्कार करत नसतील तर मुलगा कुठून नमस्कार करणार? तरी पण पूर्वजन्मीचं त्याचं सुकृत असेल तर तो सुद्धा आईवडील कसेही असले तरी तो देवाचा एक चांगला भक्त होऊ शकतो. असे अनेक उदाहरणं आपल्याला श्रीमद भागवतामध्ये पाहायला मिळतात. आता हे जे मुंडकोपनिषद आहे त्यामध्ये आता मुंडक शब्द आहे. आधी मांडुक्य होता, मांडुक्य म्हणजे बेडूक. आता मुंडक याचा अर्थ शिर, आपलं डोकं, मस्तक. आणि पुन्हा एक शब्द आपल्याकडे मराठीत प्रचलित आहे, मुंडन. त्याने मुंडन केले. याचा अर्थ काय? की डोक्यावरचे सगळे केस काढून टाकले. तिरुपतीला जे जातात भक्त मंडळी त्यापैकी बरेच जण आपल्या डोक्यावरचे केस, मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो, लहान मुलीसुद्धा असो, ते आपले केस त्या ठिकाणी अर्पण करतात. आता ही परंपरा कुठून आली? की सगळ्यात प्रिय असणारी गोष्ट जी आपल्यामधून निघून गेल्यावर आपण जसे दिसतो तसे ओळखूसुद्धा येणार नाहीत, इतकी प्रिय अशी गोष्ट आहे, तीसुद्धा भगवंताशी अर्पण करण्याची बुद्धी होणं म्हणजे मी स्वतःला अर्पण केलं. निदान बाह्य दृष्टीने तरी मी तो त्याग केला आहे. त्याला म्हणायचं मुंडन. आता हे मुंडकोपनिषद म्हणे जेव्हा एखाद्याना संसारामध्ये असणारा जो माणूस आहे, जो जीव आहे, त्याला एकदा उपरती झाली या संसारापासून, उपरतीमध्ये रामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी. ती उपरती झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता असं वाटतं की नाही, आता भगवंताची भेट घेतलीच पाहिजे, त्यासाठी तळमळ निर्माण झाली पाहिजे. आणि मग म्हणून तो आता 2-4 गोष्टी प्रामुख्याने आपल्या जीवनामध्ये ठरवून ठेवतो. चांगल्या गोष्टीचं मी श्रवण केलं पाहिजे. भद्रम करणे विष्णुयाम देवा, भद्रम पश्ये माक्षभिर यजत राहा. उगीच काहीतरी पाहत बसायचं आणि आपला वेळ घालवायचा. त्यापेक्षा भगवंताचं गुणगान ज्या ठिकाणी असेल त्याचं श्रवण घडावं. भगवंताच्या लीला कथा ज्या ठिकाणी चित्ररूपाने असतील त्या प्रदर्शनीला मी गेलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी पुन्हा तेच आहे. आपण जेव्हा त्या कुरुक्षेत्रावर जाल तेव्हा नक्की त्या ठिकाणी पहा, भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून अगदी शेवटपर्यंत देह ठेवेपर्यंतच्या सगळ्या गोष्टींचं चित्रण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते सगळं मेंटेन केलेलं आहे. कुरुक्षेत्रावर ज्या ठिकाणी अर्जुनाचा तो रथ आहे, भगवान बसलेले आहे, तिथेच ते प्रदर्शनी आहे. खूप सुंदर. ते पाहताना मन रमून जातं. आता कोणाचं मन रमतं? जो या विषयामध्ये रममाण झालेला आहे त्याचं. पण आता आपल्याबरोबर जी मंडळी आहेत ती त्या लायकीची, त्या आवडीची असतील तर त्यांचंसुद्धा मन त्या ठिकाणी रमणार आहे. नाही तर ते म्हणतात तुम्ही पाहून या, आम्ही इथंच बसतो. म्हणजे असे जे आहेत त्यांचा अजून तो काळ आलेला नाही. त्यांची जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सुद्धा अभक्ताची पावती होती भक्त. जे अभक्त आहेत ते सुद्धा होतील. निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गाची. अनेक दाखले समर्थांनी आपल्यासमोर ठेवले आहेत. त्यामध्ये आपण चांगल्या मार्गामध्ये मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करावा. आता हे जे मुंडक उपनिषद आहे, हे उपनिषद इतर उपनिषदांप्रमाणेच आहे, पण यामध्ये काही गोष्टी विशेषत्वाने सांगितलेल्या आहेत. एक तर माणसाचे इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे आहे हे सगळं बहिर्मुख आहे. आता बहिर्मुख असेल तर बहिर्मुखतेमध्ये आपण किती रंगावं? बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे जे 4 समाज दिले आहेत ते या संदर्भात जरूर वाचावे. मग आता त्यामध्ये बहिर्मुख असलेले इंद्रिय अंतर्मुख करणे हा पहिला टप्पा झाला. आता अंतर्मुख केल्यानंतर त्या इंद्रियांनी मी काय प्राप्त करावं? त्या इंद्रियांचं माझं डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे भद्रम करणे विष्णुयामध्ये वा भद्रम पश्चिमाक्षवर यजत राहा. याच शांतीपाठाचा तो अभंग म्हणजे ह्याचाच अर्थ आपल्याला त्या भाषेमध्ये मराठीमध्ये समजावून सांगितलेला आहे. तसं
या ठिकाणी सांगतात की या अंतर्मुख झाली. आता अंतर्मुख झाल्यानंतर मी आता कशाचा विचार करावा? मन आता माझं बाहेर भटकत नाही, मी शांतपणे बसू शकतो. मग माझ्या मनामध्ये विचार कोणते यावेत? आत्तापर्यंत जर मला चांगलं सवय असेल तर एखाद्या शांत ठिकाणी बसल्यानंतर माझं चिंतन हे भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या त्या बाललीला असतील, त्याने केलेलं कार्य असेल, ते सगळ्यांचं चिंतन माझ्या मनामध्ये सुरू झालं पाहिजे. पण पूर्वसुकृत तसं नसेल तर शांत बसलेलं मनसुद्धा अशांत व्हायला काहीच वेळ लागत नाही. आमचे डॉक्टर श्यामसुंदर पाराशर याला म्हणतात मणिराम. मणिराम म्हणजे मन. हे मणिराम काय, ते प्रवचनामध्ये बसलेलं असतं, पण ते मणिराम सगळ्या जगामध्ये फिरत असतं. जिथे जिथे आपल्या मनातले विचार जातील तिथे तिथे ते फिरत जातं आणि मग त्याच्या मागे आपले विचार जातात आणि मग कानावर ते उपनिषद ते सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी पडत असतात, पण त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही, कारण आपलं तिकडे लक्षच नसतं. असं होऊ नये आणि म्हणून त्या ठिकाणी स्थिरैरंगैः सुष्ठुवांसस्तनूभिर्वेशेम देवहितं यदायुः. हे सगळे आमचं स्थिर अंग जे आहेत, अवयव जे आहेत, ते सगळे स्थिर राहावेत, दष्टपुष्ट राहावेत. कारण काय, देवहितं यदायुः. वेशेम, वेशेम याचा अर्थ काय की आम्ही त्यासाठी ते खर्च केलं पाहिजे. त्याचा उपभोग जो आहे तो आम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी केला पाहिजे. आता या ठिकाणी या मुंडक उपनिषदाची रचना अशा प्रकारची आहे की यामध्ये 3 मुंडक आहेत, 3 भाग आहेत. जसं आपण 3 दशक म्हणतो तसं 3 मुंडक आहेत आणि प्रत्येक मुंडकाचे 2-2 खंड आहेत. समास आपण म्हणतो तसं 3 मुंडक, प्रथम मुंडक, द्वितीय मुंडक आणि तृतीय मुंडक आणि प्रत्येकामध्ये 2 खंड, प्रथम खंड आणि द्वितीय खंड असे आहेत. आता हा जो भाग आहे तो अथर्ववेदाचा भाग आहे. 4 वेदांमधला अथर्ववेद जो आहे त्या अथर्ववेदामधनं घेतलेला हा भाग आहे मुंडकोपनिषदाचा. आता जेव्हा वेद म्हणतो आपण तेव्हा त्याच्याबरोबर ती शाखासुद्धा येते. शाखा म्हणजे आम्ही रामदासी आहोत. कोणाचा अनुग्रह सज्जनगडावरील समाधीचा असेल, कोणाचा अनुग्रह आमच्या श्रीराम महाराजांचा असेल बडवाच्या, कोणाचा अनुग्रह तुमच्या ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराजांचा असेल, कोणाचा अनुग्रह हा वावरहिऱ्याच्या हनुमंत महाराजांचा असेल. आता अनुग्रह कुठलाही असेना, आपण मुळामध्ये रामदासी आहोत हे भान ठेवून तेच ज्यांचा मी अनुग्रह घेतला तेच मला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा दिसले पाहिजेत. ही त्या अनुग्रहाचा हा परिणाम आहे. जेव्हा जेव्हा मी कोणाचंही दर्शन घेतो तेव्हा मला माझे सद्गुरू त्या ठिकाणी दिसले पाहिजे. हे त्या स्थिरैरंगैः सुष्ठुवांसस्तनूभिर्वेशेम देवहितं यदायुः याचा अर्थ. आता हे करत असताना यामध्ये प्रथम मुंडकामध्ये, प्रथम खंडामध्ये जो पहिला मंत्र येतो त्याचा आपण आता विचार करणार आहोत. ओम ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता स ब्रह्मविद्यां सर्वविद्या प्रतिष्ठा अर्थवाय ज्येष्ठपुत्राय प्राह. आता इथे कसं आहे ते संधी आणि विग्रह तसा आहे. स ब्रह्मविद्या सर्वविद्या प्रतिष्ठा, खरं म्हणजे प्रतिष्ठाम पाहिजे आणि मग दुसऱ्या ओळीमध्ये अर्थवाय. आता दोन्ही जोडून घेतलं. सर्व विद्या प्रतिष्ठा अर्थवाय ज्येष्ठपुत्राय प्राह. आता याचा आपण अर्थ थोडक्यात म्हणूया. ओम ब्रह्मा. आता हे सगळं जग जेव्हा निर्माण झालं तेव्हा प्रथम कोणाची निर्मिती झाली? मूळ नारायणाच्या, महानारायणाच्या पासून प्रथम निर्मिती कोणाची झाली? त्यांच्या नाभी कमळामध्ये, त्या कमळामध्ये प्रथम देवता उत्पन्न झाली, ती म्हणजे ब्रह्मदेव. आणि आता जसं लहान मूल जन्मल्यानंतर जसं रडायला लागतं आणि त्याला कोणाची तरी गरज असते, तसं ब्रह्मदेवाने सुद्धा शोध घ्यायला सुरुवात केली. सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि हे एकच कमळ आहे आणि त्यामध्ये मी आहे. आता हे पाणी आलं कुठून, हे कमळ आलं कुठून, म्हणून त्याने शोध घेतला. आता किती शोध घेतला असेल? हजारो वर्ष शोध घेतला. पण भगवंतांनी त्यांना दर्शन देऊन सांगितलं की तू आता फक्त तप कर आणि तुझं कार्य जे आहे ते तुला आपोआप समजायला लागेल. ते ब्रह्मदेव. ओम ब्रह्मा. पुढे काय म्हणतात? देवानां प्रथम संबभूव. बभूव, भूव म्हणजे भूभव म्हणजे होणे. बभूव. या सगळ्या देवतांमध्ये पहिली जी निर्मिती झाली आहे ती ब्रह्मदेवांची झाली. म्हणून प्रथम संबभूव देवानां.
सगळ्या देवतांमध्ये श्रेष्ठ कोण तर ब्रह्मदेव आहेत. त्यामुळे ब्रह्मदेवाचे जेवढे आपण फोटो पाहतो ते असे वयोवृद्ध पांढरे केस असलेले दाढी असलेले ब्रह्मदेव दिसतात आपले. आता पुढे विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता, दोन गोष्टी सांगितल्या. विश्वस्य कर्ता, या ब्रह्मदेवाने हे सगळं विश्व निर्माण केलं. आता भगवंताने महानारायणाने या महाविष्णूने यांची निर्मिती ब्रह्मदेवाची कशासाठी केली की जनरेशन, उत्पत्ती, मग स्थिती आणि मग लय. उत्पत्तीचा जो इन्चार्ज आहे त्याचं नाव ब्रह्मदेव, स्थितीचा जो इन्चार्ज आहे त्याचं नाव विष्णू आणि लयाचा जो इन्चार्ज आहे त्याचं नाव म्हणजे महादेव, देवादिदेव महादेव. आता या तिघांना त्यांची कामं वाटून दिली. ब्रह्मदेवाने विश्वस्य करता म्हणजे हे सगळं विश्व निर्माण करायचं. ब्रह्मदेवाचा जर आपण जर अधिक खोलामध्ये जर अभ्यास केला तर श्रीमद भागवतामध्ये ब्रह्मदेव स्वतः भगवान विष्णूसमोर हात जोडून म्हणतात, मी हे सगळं निर्माण करेल पण माझ्यावर आपली एक कृपा व्हावी की मी हे निर्माण केलं याचा अभिमान माझ्या ठिकाणी कधीही येऊ नये, असे विश्वस्य करता. नंतर भुवनस्य गोप्ता, हे भुवन जे आहे त्रिभुवन आहे, या त्रिभुवनामध्ये मीच आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या आदेशाप्रमाणे मी सगळीकडे नटलेला आहे. आणि हे जरी खरं असले तरी पण भुवनस्य गोप्ता, गोप्ता म्हणजे मी सगळीकडे असणार आहे पण मी प्रत्यक्षप्रमाणे दिसणार नाही. म्हणजे सगळीकडे असणे पण न दिसणे. आमच्या चांगदेव पासष्टीमध्ये खूप छान ओव्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या, चांगदेवांसाठी लिहिलेल्या. एखादं वाद्य जे असतात ते वाद्य हजारो वर्ष तसंच पडून राहिले तरी ते तसंच पडून राहतं. त्यामधनं कुठलाही स्वर जो आहे तो उमटत नाही. केव्हापर्यंत त्याला कोणी छेडत नाही. म्हणजे ती वीणा ती जोपर्यंत त्याची तार छेडत नाही तोपर्यंत स्वर उमटत नाही. म्हणजे तो स्वर त्यामध्येच असतो, गुप्तरीतीने असतो. लाकूड जे आहे त्यामध्ये अग्नी असतो पण तो अग्नी प्रगट झालेला नसतो. तो जेव्हा प्रगट होतो तेव्हा आपला बाप असणारा तो लाकूड आहे त्यालासुद्धा भस्मसात करून टाकतो. तसं भुवनस्य गोप्ता सगळ्या चराचरामध्ये आहे पण तो आपल्याला दिसत नाही. आमचे साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज त्यांची भक्त मंडळी खूप मोठी यात्रा करून आली आणि आल्यावर जेव्हा साखरखेड्याला महाराजांचं दर्शन घेतलं तेव्हा ते म्हणतात, महाराज आम्ही सगळीकडे गेलो, सगळ्या तीर्थक्षेत्रांची नावंसुद्धा सांगितली आणि पण ते दर्शन घेताना त्या मूळ मूर्तीच्या ठिकाणी, त्या समाधीच्या ठिकाणी, त्या विग्रहाच्या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष तुम्हीच होते असा अनुभव आला. आता महाराजांनी हे सगळं ऐकून घेतलं. महाराज म्हणतात, अरे आता एवढं सगळं फिरून आलात ना, आता इथे बसा आणि आता तुम्ही जे जे पाहिलं ते सगळं माझ्यामध्ये आहे, तुम्ही पहा. यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती तस्य अहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. 6व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. तसं भुवनस्य गोप्ता आहे पण गुप्तरीतीने राहतो. त्याला प्रगट करावं लागतं आणि ते प्रगट होणं आपल्या ठिकाणच्या असणाऱ्या शक्तीप्रमाणे, उपासनेप्रमाणे आहे. सब्रह्मविद्याम. आता ह्या ब्रह्मविद्येचं या सगळ्या पूर्ण या उपनिषदामध्ये याची चर्चा सगळ्यात जास्त. सब्रह्मविद्याम सर्वविद्याम प्रतिष्ठाम अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह. आता हे जे आहे, आता इथून सुरुवात होते की अथर्ववेदाची शौनकी शाखा. आता हे उपनिषद जे आहे शौनक आणि अंगिरा ऋषी यांच्या संवादात्मक आहे. जसं कठोपनिषद यम आणि नचिकेता यांच्या संवादात्मक आहे तसं हे उपनिषद जे आहे ते या ठिकाणी शौनक ऋषी आणि अंगिरा ऋषी यांच्यातला संवाद आहे. शौनक ऋषी पण महान होते, अंगिरा ऋषी पण महान आहेत. शौनक ऋषी आपल्या मनातली काही शंका घेऊन अंगिरा ऋषींकडे गेले. ज्येष्ठपुत्राय अथर्वाय. आता हे जे ब्रह्मदेव आहेत त्यांनी ज्येष्ठपुत्राय अथर्वाय म्हणजे अथर्व नावाच्या आपल्या मुलाकडे ही ब्रह्मविद्या जी आहे सर्व विद्या प्रतिष्ठिताम, सगळ्या विद्यांमध्ये सगळ्या विद्या ज्याच्या आधारभूत आहेत, सगळ्या विद्या ज्याच्यावर अवलंबून आहेत
त्या विद्येला ब्रह्मविद्या म्हणतात. ब्रह्मविद्या प्राह, प्राह म्हणजे उपदेश केला. त्या ब्रह्मदेवाने आपले ज्येष्ठ पुत्र अथर्व यांना त्या ब्रह्मविद्येचा उपदेश केला असं सांगणारा पहिला मंत्र यामध्ये आहे. आता ही ब्रह्मविद्या म्हणजे काय हे या उपनिषदामध्ये खूप छान प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे या ब्रह्मविद्येचे 2 स्वरूप आहेत, एक पराविद्या आणि एक अपराविद्या. त्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. आणि हे सगळ्या विद्याचा आश्रय जो आहे ते काय आहे असा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे, म्हणून ते शौनक ऋषी त्यांच्याकडे आलेले आहेत. अथर्वणे याम प्रवदेत ब्रह्म अथर्वाताम पुरो वाचांगिरे ब्रह्मविद्यां स भारद्वाजाय सत्यवहाय प्राह भारद्वाजो अंगिरसे परावराम. आता कोणी कोणाला दिलं, आपण यांना श्रुती म्हणतो. श्रुती म्हणजे जे ऐकून मग पुढच्या पिढीला दिलं, त्याने ऐकल्यावर मग ते पुन्हा पुढच्या पिढीला दिलं, असं श्रुती आहे. तर ब्रह्मदेवाने अथर्वणाला हे सांगितलं, प्रवदेत म्हणजे उपदेश दिला. ताम ब्रह्मविद्याम, त्याच ब्रह्मविद्याला या अथर्वा ऋषीने पहिल्यांदा अंगी ऋषींना सांगितलं. आता अंगी लक्षात घ्या, अंगी आणि अंगिरा हे 2 वेगळे आहेत. अंगी त्याने प्रथम अंगीना सांगितलं आणि मग त्या अंगी ऋषींनी भारद्वाज गोत्रामध्ये उत्पन्न झालेल्या सत्यवाह नामक ऋषींना ही सगळी विद्या सांगितली. प्राह म्हणजे सांगितली. आता ते जे भारद्वाज होते सत्यवाहाय, त्यांनी मग हीच विद्या पुढे अंगिरस ऋषींना सांगितली. म्हणजे आता हा प्रवाह कसा चालत आला तो लक्षात येतो. म्हणजे अथर्वाने ही ब्रह्मविद्या अंगीना सांगितली, अंगीने भरद्वाज गोत्रामध्ये उत्पन्न झालेला सत्यवाह यांना सांगितली आणि त्या सत्यवाहाने पुढे अंगिरा ऋषींना सांगितली. असा हा दुसरा मंत्र या ठिकाणी आहे. आता तिसरा मंत्र जो आहे, शौनको हवै महाशालो अंगिरसम विधिवत उपसन्नः पपृच्छ कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातम भवती इति. आता ज्या कारणाने अंगिरा ऋषींकडे शौनक ऋषी आले होते ते कारण काय ते सांगतात. शौनको हवै, वै हे जे शब्द आहेत उपनिषदामध्ये बऱ्याच ठिकाणी येतात. म्हणजे हे विख्यात आहे, सर्व प्रसिद्ध आहे. त्यावेळेस शब्द येतो, विख्यात आहे. काय विख्यात आहे की शौनक हा वै, शौनक मुनी विख्यात आहे, ते सगळ्यांना माहितीचे आहेत. आणि महाशालहा, जसं आपण म्हणतो पाठशाळा, बालवर्ग, मग हायस्कूल झालं, मग कॉलेज झालं, महाविद्यालय झालं, विद्यापीठ झालं, असे वेगवेगळे स्तर शिक्षणाचे जसे आहेत तसं महाशालहा की अतिबृहत असं एक विद्यालय होतं त्या काळामध्ये, ज्याला ऋषिकुल असं म्हणतात. आणि त्या ऋषिकुलाचे अधिष्ठाता, आजच्या भाषेमध्ये डीन, व्हाईस चान्सलर असणारे हे शौनक ऋषी होते. हे शौनक त्या काळामध्ये तसे प्रसिद्ध होते. आता किती प्रसिद्ध होते ते पण सांगतात की या शौनक ऋषींच्याकडे 88,000 शिष्य त्यांच्याकडे शिकण्यासाठी आलेले होते. आता शौनक ऋषींकडे शिक्षा घेणारे हे 88,000 ऋषी आहेत. म्हणजे ऋषीसुद्धा तेवढे संपन्न आहेत. शौनक ऋषी तर आहेतच आहेत. आणि ब्रह्मविद्येबद्दलचं सगळे चर्चासत्र त्या ठिकाणी आहे. आता हे चर्चासत्र कुठे घ्यायचं आणि किती वेळ घ्यायचं, तर त्याने सांगितलं 1000 वर्ष चालेल एवढं आम्हाला सत्र घ्यायचं आहे. ब्रह्मदेवानंच विचारलं, कारण सगळ्यांचे पितामह जे आहेत ते ब्रह्मदेव आहेत. आणि ब्रह्मदेवाने त्यावेळेस एक चक्र दिलं आणि त्या सगळ्या 88,000 ऋषींना आणि शौनक मुनींना सांगितलं की या चक्राच्या मागे जा आणि हे चक्र ज्या ठिकाणी थांबेल त्या ठिकाणी तुमचं हे सत्र जे आहे 1000 वर्षाचं ते तुम्ही चालू करा, तिथे तुम्ही प्रारंभ करा. आता हा भाग कुठे आहे, तर हा आहे नैमिषारण्यामध्ये. आता नैमिषारण्य म्हटलं, कुठे आहे नैमिषारण्य, त्याचासुद्धा आपण थोडासा विचार करूया. या नैमिषारण्याचं दुसरं नाव आजकालचं, जसं हिंदीमध्ये नाव बदलतात तसं निमासर किंवा निमसार, नैमिषारण्याला निमसार म्हणतात. उत्तर प्रदेशामध्ये सीतापूर नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये हे आहे. आणि लखनौ जे आहे ते लखनौपासून 100-1 किलोमीटरवर नैमिषारण्य आहे. गोमती नदीच्या काठावर असणारे हे त्यावेळेचं ते तीर्थक्षेत्र आहे. आणि त्यामध्ये
आमच्या पुण्याईने त्यावेळेस परमपूज्य प्रल्हाद महाराजांच्या चरणपादुका घेऊन आम्ही जवळपास 11-12 30-40 जण त्या ठिकाणी गेलो होतो, यात्रेला गेलो होतो. तेव्हा महाराजांच्या पादुका घेऊन आम्ही त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये राहिलो होतो. गोमती नदीचा काठ आहे, चक्रतीर्थसुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराजांनी त्या ठिकाणी उपासना केली. अनेक वर्ष ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत, अनुष्ठान केलं. सीतापूर जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 32 किलोमीटर अंतरावर हे नैमिषारण्य आहे. तर या नैमिषारण्यामध्ये हे जे सगळं मोठं सत्र बसलं, त्या ठिकाणी 88,000 ऋषी आणि शौनक ऋषी होते. आणि शौनक आणि ऋषी आणि हे आता त्या ठिकाणी हे चर्चासत्र आहे. आता या ठिकाणी प्रमुख कोण, वक्ता कोण, तर वक्ता जे आहे त्या ठिकाणी मिळालेले वक्ता म्हणजे सूतजी. सूतजी कोण, आता पुन्हा तो प्रश्न आला. सूतजी म्हणजे उग्रश्रवा, ज्यांनी प्रथम भागवत शुकपरीक्षेचे संवाद जो झाला तो ज्याने ऐकला ते उग्रश्रवा. त्यांचे पुत्र असणारे सूतजी ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जसे जसे प्रश्न या ऋषींनी विचारले आणि शौनक ऋषींनी त्यांचं प्रतिनिधित्व करून जसे प्रश्न विचारले तसं त्यांनी सूतजींनी उत्तर दिलं. आपले अनेक ग्रंथ पुराण जे आहे ते याच पद्धतीने शुक, शौनक, सूतजी आणि शौनकादी ऋषी यांच्या संवादात्मक असे ग्रंथ आहेत. आता हे जे आहेत त्यामध्ये ते म्हणतात की शौनको हवई महाशालो अंगिरसम विधिवत उपसन्न. आता हे शौनक ऋषी अंगिरा ऋषींच्याकडे आले, त्यांच्या आश्रमामध्ये आले. नदी वगैरे एवढं छान वातावरण पाहून त्यांनाही खूप प्रसन्न वाटलं. पपृच्छ म्हणजे निश्चयपूर्वक त्यांनी एक गोष्ट त्या ठिकाणी आल्यावर शौनक ऋषींनी अंगिरा ऋषींजवळ विचारली. आता तो प्रश्न काय आणि त्याचा विस्तार म्हणजे हे उपनिषद आहे. कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातम भवती इति. कस्मिन्नु, कस्मिन आणि नु म्हणजे निश्चयपूर्वक. आता त्यांचा प्रश्न असा आहे, कस्मिन्नो भगवो विज्ञाते. भगवो म्हणजे भगवान, भगवान. ते अंगिरा ऋषींना भगवान म्हणत आहेत, संबोधन करतात. विज्ञाते म्हणजे काय जाणल्यानंतर, कस्मिन म्हणजे काय जाणल्यानंतर निश्चयपूर्वक सर्वम इदम विज्ञातम भवती इति. म्हणजे अशी एक गोष्ट सांगा की जी जाणल्यानंतर मला पुन्हा दुसऱ्या गोष्टीकडे जायची गरज नाही, दुसऱ्या गोष्टी पुन्हा जाणण्याची गरज नाही. अशी गोष्ट कोणती आहे? तर अंगिरसम उपसन्न, अंगिरसांच्याकडे आले ते याने प्रश्न विचारला आणि मग ते आता सांगतात. आता हे जे आहे, आता इथून उपनिषदाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. आत्तापर्यंतच्या 3 मंत्रामध्ये याची सगळी पार्श्वभूमी आली, हे कुठे घडलं हे सगळं सांगितलं. आता ते सांगतात की असं काय आहे की जे जाणल्यानंतर मला या जगामध्ये कुठलीही गोष्ट जाणून घेण्याची गरज पडणार नाही. आता एवढी मोठी उपासना केली, पण आता मी काय मागावं, देवाकडे काय मागितलं की देवा हे आता पुन्हा मागण्याची इच्छाच माझ्यामध्ये निर्माण होणार नाही, असा मला तू आशीर्वाद दे. कोण म्हणतं असं? प्रल्हाद म्हणतात. आता प्रल्हाद म्हणते की प्रल्हाद महाराज आहेत. प्रल्हादजी म्हणतात की मला काहीच नको, अशी इच्छा मला दे की मी माझ्यासाठी काहीच नाही मागणार. आणि काय? देवहितम यदायुः, देवाचं हित, या सगळ्या जगातल्या सगळ्यांचं हित होईल अशीच गोष्ट, त्याच्यामध्येच माझं हे सगळं जीवन सगळं खर्च हो. स्थिर रंगे सुट्टुमांस, त्यासाठी माझं अंग, अवयव, माझं शरीर हे बलाढ्य हो. कारण काय? येणाऱ्या सगळ्या ऊन ताप हे जे आहे त्याचं सगळं प्रतिकार करत माझे अनुष्ठान असंच चालावं. पण माझा जीवात जीव असेपर्यंत लोकांचं वैभव जे आहे ते सगळं टिकावं आणि ते चांगलं समृद्ध व्हावे, असं मला तुम्ही आशीर्वाद द्या. असं त्या ठिकाणी आल्यावर आता ते एक एक प्रश्न विचारतात. आता जे प्रश्न तर त्यांनी विचारला, अंगिरा ऋषींनी हा सगळा प्रश्न ऐकून घेतला शौनकांचा आणि ते सुद्धा प्रसन्न झाले. जेव्हा एखादा विद्यार्थी, जेव्हा एखादा शिष्य सद्गुरूंच्या जवळ मनापासून एखाद्या गोष्टीची याचना करतो तेव्हा आधी त्याचं सत्यत्व किंवा त्याला जी तळमळ जी आहे ती आधी तपासून घ्यावी लागते. ती एकदा तपासून घेतली की मग हा आता ज्ञान देण्यासाठी, त्याला हे सगळं मी देण्यासाठी तो त्या लायकीचा आहे असं सद्गुरूला जेव्हा वाटतं
तेव्हा ते त्याला आपला अनुग्रह देतात. अनुग्रह म्हणजे नुसतेच गेले, टिळा लावला, माळ घेतली, जप केला असं नाही, पण 24 तास आपण आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यात असणं हाच खरा अनुग्रह आहे. तस्मै स होवाच, आता ते सांगतात. कोण? अंगिरा ऋषी जे आहेत ते यांना सांगतात, शौनक मुनींना सांगतात. ब्रह्मविद इति वदंती स्म, म्हणजे मी जे सांगत आहे त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. वदंती स्म यद, म्हणजे आत्तापर्यंत सगळेजण यालाच ब्रह्मविद्या म्हणत होते, ते मी तुला सांगतो. आता ती विद्या कशी आहे ते सांगतात. इति स्म यद ब्रह्मविदो वदंती परा च एव अपरा च, म्हणजे जाणण्यासारखी कोणती विद्या आहे तर त्या 2 प्रकारच्या आहेत. 2 प्रकारच्या म्हणजे कोणत्या? एकीला पराविद्या म्हणतात आणि दुसऱ्याला अपरा विद्या म्हणतात. परा आणि अपरा असं आता 4थ्या मंत्रामध्ये सांगायला सुरुवात आहे. तस्मै स होवाच वे विद्ये वेदितव्ये, वेदितव्य म्हणजे विद म्हणजे जाणणे. सगळ्यांना आत्तापर्यंत माहिती आहे आणि परंपरेने ती विद्या चालत आलेली आहे. ती म्हणजे ब्रह्मविद्या आहे. आणि ती कशी आहे तर ती 2 भागामध्ये आहेत. ब्रह्मविद्येचे 2 भाग, एक पराविद्या, दुसरी अपराविद्या. आता परा काय आणि अपरा काय हे आपल्यामध्ये एक प्रकारचं कन्फ्युजन असतं, आपल्या मनामध्ये सुद्धा असतं. या गोष्टी माझ्या मनात तर होत्या. आता ते अशा सगळ्या अभ्यासातून ते हळूहळू दूर होत जातं. आता ते पराविद्या काय आणि अपराविद्या काय असं मग आता ते अंगिरा ऋषी शौनक ऋषींना ते पुढे सांगतात. परा आणि अपराचा अर्थ सांगतात. आता 5वा मंत्र जो आहे त्याचा विचार करू, परा आणि अपराविद्याचा, आणि मग आपण थांबूया. तत्रा परा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छंदो ज्योतिषम इति अथ परा यया तद अक्षरम अधिगम्यते. तत्रा परा म्हणजे तत्र त्या दोन्हीमध्ये, अपरा जी विद्या आहे ती काय आहे ते सांगतो. आता आपल्याला माहिती आहे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता आपण जर विचार केला तर 10व्या अध्यायामध्ये गीतेचा एक श्लोक येतो, वेदानां सामवेदोस्मी देवानां अस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मी भूतानां अस्मि चेतना. माझी विभूती काय ते भगवंत सांगतात. त्यामध्ये 22व्या श्लोकात म्हणतात, वेदानां सामवेदोस्मी. वेद किती आहेत प्रश्न विचारतात. 4 आपण पटकन म्हणतो तर 3 श्रीकांडात्मक वेद. वेदानां सामवेदोस्मी, साम, अथर्व आणि ऋग्वेद हे आहे. आणि मग देवानां अस्मि वासवा, सगळ्या देवतांमध्ये माझी विभूती म्हणजे वासव म्हणजे इंद्र ही माझी विभूती आहे. इंद्रियाणां मनश्चास्मी, सगळे इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे सगळं आहे. त्यामध्ये मन जे आहे ते मन म्हणजे माझी विभूती आहे. मनश्चास्मी इंद्रियाणां. आणि भूतानां अस्मि चेतना, त्या भगवंताची विभूती माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. आणि भूतानां अस्मि चेतना, चेतना म्हणजे जिवंतपणा. प्रत्येकाच्या ठिकाणी जो जिवंतपणा आहे, मुंगीपासूनही ब्रह्मादिक, लहान मुंगी असो किंवा ब्रह्मादिक असो, हत्ती असो किंवा कुठलाही प्राणी असो, त्या सगळ्यांच्या ठिकाणी चेतना असते, ज्याला समर्थाने जाणीव असं म्हटलेलं आहे. आता ते जाणीव कशी असते याचं उदाहरण समर्थाने खूप छान दिलं आहे, की उंदीर आहे, उंदीर पळतोय, मांजरीने पाहिलं, मांजर त्याच्या मागे पळते. मागे मांजर लागली आहे म्हणून उंदीर अजून जोरात पळतो. आता ती उंदीर आणि मांजर पळत असताना कुत्र्याने पाहिलं, आता कुत्रासुद्धा त्या दोघांच्या मागे पळत जातो. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी चेतना आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव आहे. आणि मी जे आहे सनातन जे तत्त्व आहे ते सनातन असल्यामुळे काल होतं, आजही आणि उद्याही राहील. पण हा जीव धारण केल्यामुळे, हा देह धारण केल्यामुळे ते जन्मापासून मरणापर्यंतच माझ्याबरोबर राहणार आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त जीवेत वर्ष शतम असं आपण म्हणतो ना कोणाला वाढदिवसाच्या दिवशी. पण ते कशासाठी, की ते या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या ज्ञानाचा मला फायदा व्हावा आणि ते ज्ञान मी आत्मसात करावं, यासाठी 100 वर्ष जगलं पाहिजे. तसंच आता पुढे अजून एक श्लोक येतो, बृहत् साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम. आता छंद जे आहेत 7 छंद दिलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा गायत्री छंद आहे, ती सुद्धा माझी विभूती आहे.
अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या विभूती दिल्यात. आता ते म्हणतात या ठिकाणी तत्रा परा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो अथर्ववेद, 4 वेद झाले. आता 6 शास्त्र वेदांग, 6 वेदांग कोणते कोणते? शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिषम इति, त्यांचीसुद्धा नावं या ठिकाणी दिली. आता ही ब्रह्मविद्या काय ते सांगायचं आणि त्या ब्रह्मविद्येला जाणण्यासाठी मग सांगतात ती 2 प्रकारची आहे, परा आणि अपरा. आता त्यातली अपरा जी आहे त्याचं उदाहरण या ठिकाणी या मंत्रामध्ये देत आहेत. आता ते काय म्हणतात की जे शिक्षा म्हणजे काय की एखाद्या गोष्टीच्या उच्चारणाची पद्धती जी आहे, यज्ञ याग असेल तर त्या ठिकाणी जी पद्धती आहे त्याला कल्प म्हणतात. त्यानंतर येतं व्याकरण. व्याकरण म्हणजे एखाद्या शब्दाचा प्रयोग कशा प्रकारे करावा, त्याचे किती भाग आहेत आणि तो कोणत्या भागामधले कुठल्या विभक्तीचा आहे हे कसं मी ओळखायचं, हे सगळे शास्त्र जे आहे ते म्हणजे व्याकरणशास्त्र आहे. आता वैदिक शब्दांचा जो कोश आहे, म्हणजे आपला कोश म्हणजे आपल्या भाषेमध्ये डिक्शनरी, त्या सगळ्यांची डिक्शनरी. आणि आता डिक्शनरीमध्ये काय असतं तुम्ही लक्षात घ्या, डिक्शनरी आपण आता बऱ्याच वर्षापासून पाहिली नाही, पण लहानपणी पाहिल्यामुळे माहिती आहे आपल्याला. आजकालच्या मुलांना ते काहीच माहीत नाही, गुगल टाकलं की लगेच उत्तर येतं. त्याच्यामध्ये एखादा आपण शब्द पाहिला तर ते शब्द लिहिल्यानंतर पुढे त्याच्यामध्ये तो शब्द म्हणजे नाऊन आहे का प्रोनाउन आहे की ॲडवर्ब आहे का ॲडजेक्टिव्ह आहे हे सुद्धा ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं. तसं यामध्ये जे असं हे जे शास्त्र आहे त्याला निरुक्त असं म्हणतात. आणि मग छंद म्हणजे काय? वैदिक वाङ्मय जे आहे ते छंदामध्ये बद्ध असतं. छंदांच्या कोणत्या जाती, छंदांचे कोणते प्रकार, त्याचे भेद कोणते, हे सगळं शिकणारं म्हणजे ते शास्त्र जे आहे त्याला छंद असे म्हणतात. आता छंद कोणते कोणते? 7 छंद आहेत. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप आणि जगती असे 7 छंद. आता रामरक्षा आपण म्हणतो, श्रीरामरक्षा, त्यामध्ये अनुष्टुप छंद हा सीता शक्ती ही श्रीमद हनुमान कीलकम. कीलक म्हणजे किल्ली, म्हणजे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भगवंताचा जो दास आहे त्याला प्रसन्न केला की भगवंताकडे जाणं सोपं होतं. म्हणजे आधी पियेला भेटावं लागतं, मी कोणत्या कामासाठी आलो हे सांगितलं, त्याच्याकडे लिहून दिलं, म्हणजे मग तो आतमध्ये नेऊन देतो आणि मग त्या साहेबांना भेटायचं, त्यांना भेटण्याची आपल्याला परवानगी मिळते. तसं अनुष्ठुप छंद हा. आता अनुष्ठुप छंद म्हटलं की आपले सगळे रामरक्षा म्हणा अनेक स्तोत्र जे आहेत ते याच छंदामध्ये आहेत. आता या प्रत्येकाचे नियम आहेत, प्रत्येक छंदामध्ये 7 छंदाचे नियम आहेत. त्यामधलं त्याचा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये अक्षरं किती, मग त्या अक्षरामध्ये लघु गुरु किती, हे सगळं जे आहे ते व्याकरणाचा प्रकारचं त्या ठिकाणी झालं. तसं या ठिकाणी सांगतात की छंदो ज्योतिषाम इति. आता दुसरं ज्योतिषशास्त्र. आता ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? ग्रह, नक्षत्र, तारे, माझ्या जन्माची वेळ, त्यावेळेचं असणारे सगळे ग्रहांची परिस्थिती, यावरून ज्योतिष. आता समर्थता म्हणजे प्रत्येक गोष्ट उदाहरण देतात. भविष्याचे एकवचन, कदाचित झाले प्रमाण. आपलं कोणाचं तरी भविष्य आपण सांगितलं आणि ते बरोबर निघालं की त्याच्यापेक्षा मीच सगळीकडे सांगतो, पण आम्ही त्याला आधीच सांगितलं होतं असं होणार आहे म्हणून. पण नसता रघुनाथाचा अवतार नसताना वाल्मिकी ऋषीने जे लिहिलं ते रामायण याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. म्हणजे त्यामध्ये आता जसं इटिनरी असते प्रवासाची, ठरलेलं असं कोणत्या गावांत कुठे जायचं, त्यामध्ये शबरींच्याकडे जाण्याचं काही ठरलेलं नव्हतं, पण रामराय हे सगळं कायदे मोडून शबरींच्याकडे जाऊन पोचले आणि त्या शबरींवर कृपा केली, अनुग्रह दिला. जी शबरी आपल्या गुरूच्या सांगण्याप्रमाणे, मातांग ऋषीच्या सांगण्याप्रमाणे 10व्या वर्षापासून 80-90व्या वर्षापर्यंत रोज भगवंताची वाट पाहतात. तर असं आहे. तर ते छंद आणि मग ज्योतिष, असं ज्योतिषशास्त्र. आणि म्हणून इथे म्हटलं तत्रा अपरा. अपरा विद्या म्हणजे कोणती? ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो अथर्ववेद आणि शिक्षा, कल्पो, व्याकरण, निरुक्त, छंदो, ज्योतिषाम इति म्हणजे हे सगळं अपरा विद्येमध्ये आहेत. अथ परा यया तद अक्षरम अधिगम्यते. अक्षरम अधिगम्यते म्हणजे अविनाशी परब्रह्म जे आहे अधिगम्यते
त्याला कसं जाणायचं, ती जी विद्या आहे त्याला पराविद्या असं म्हणतात. आता इथे जेवढं सांगितलं या चारी वेदांमधलं, या साही शास्त्रांमधलं, ते अपरा म्हणून सांगितलं. आता यातनं जे नाही सांगितलं, जे उरलं, ती सगळी पराविद्या आहे. आता हे असं का, कारण काय असतं, प्रत्येक गोष्ट दुकानदार सगळ्यांना सांगत नसतो. जो अगदी जवळचा आहे त्यालाच ते माहीत असते ही गोष्ट कुठे आहे. किती जरी बाहेरचे लोक आले तरी त्यांच्या पुढे जे दाखवायचं ते वेगळं असतं, पण जे खरं असतं, इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ, हे जे गीतेमध्ये आपण म्हणतो, ते शास्त्र जे गुह्य आहे, गुह्यातर आहे, गुह्यतम आहे, ते मात्र ते लपवून ठेवलेलं असतं. ते काही जणांच्याच वाट्याला येतं, ते भाग्यवानच असतात. तसं ती पराविद्या आहे. जी पराविद्या प्राप्त केल्यानंतर आपण त्या परब्रह्मापर्यंत जाऊ शकतो, परब्रह्माची प्राप्ती करून घेऊ शकतो, असं म्हणत या ठिकाणी हा 5वा मंत्र या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता पराविद्यामुळे जे ज्ञान होतं, अविनाशी आणि ब्रह्मज्याचं जे ज्ञान होतं, ते कसं आहे, आता याचं उत्तर जे आहे ते पुढल्या मंत्रामध्ये दिलेलं आहे, 6व्या मंत्रामध्ये. तो मंत्र वाचून आपण थांबूया. यत्तद्रेश्यम अग्राह्यम अगोत्रम अवर्णम अचक्षुः श्रोत्रम तत्पाणिपादम नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तद अव्ययं यद्भूतयोनिं परिपश्यन्ति धीराः. आता याचा एक एक फोड करून याचा अर्थ जो आहे तो आपण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा शुक्रवार शनिवाराचा आपण पुढे पाहूया. त्याप्रमाणे असा आपला आज मुंडकोपनिषदाचा प्रारंभ झालेला आहे. आपण जे 9 प्रमुख उपनिषद आहे, ज्यावर आद्य शंकराचार्याने भाष्य लिहिलेले आहे, त्या 9 पैकी मला वाटते 5 किंवा हे 6वं उपनिषद आपण पाहत आहोत, मुंडकोपनिषद. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. सर नमस्कार.